चला तर आत्ता सध्याला वाजलेले आहे 6 संध्याकाळचे 6 वाजल्यात आणि आज 3:30चं जी ग्रहण होतं 3:20 आणि ती 7ला संपणार 7ला संपणारी. तर आता सध्याला 6 वाजल्यात आणि आनंदीत आम्ही घराच्या बाहेरच नाही काढले आज आणि आम्हीच आता बाहेर आहे सध्याला. तर काय झालं शेळ्या आल्यात शेळ्याला घास आणायचं दीपाली हो. ऐक ना आनंदीला अजून 1 तासभरच घराच्या बाहेर नाही तासाने अजून घराच्या बाहेर नाही, मग आंघोळती घालायचंय. असं आहे ना. हा, ठीक आहे मग तू काय कर त्यांना लक्ष दे आणि थोडं दुकान बी पाणी बघ मांडते थोडस कोणाला त्यांना. आंघोळीसाठी. हा. ठीक आहे मी काय करतो शेळ्याला प्यायला पाणी मांडतो हा. आत्ता आणि रानात जाऊन घास घेऊन घास येतो घेऊन या. थोडासा. चला सध्याला काय करतोय शेळ्याला थोडंसं पाणी पाजून घेतो आणि पटकन रानात जातो. तर आज सांगायची गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती का, तर आज धुलीवंदन बी होतं. कलर आज भरपूर लावला नाही का, तर आम्ही काय आज ग्रहण असल्यामुळं किंवा घराच्या बाहेर कुणी निघले नाही जास्त, म्हणजे पोरांसाठी आमचं काय नव्हतं पण पोरांना नाही निघून दिलं. आज काय कलर नाही खेळलो आणि आज काय कोणचा सण बी आजचा म्हणजे काय साजरा नाही केला. तर बघ आता उद्या आज ग्रहण असल्यामुळं आम्ही सकाळ धरूनच पोरं जास्त काय बाहेर येऊन दिलं नाही, तर म्हणजे म्हणलं सवय लागणार दिवसभर निघायचंच नाही. आणि नंतर आता सध्याला तर 6 वाजल्या 7 वाजेपर्यंत आहे, आता बी काय बाहेर नाही. तर चल दीपाली येतो मी आता. या लवकर. हा शेळ्याला पाणी पाजलंय मी येतो पटकन माघारी. तू तोवर काय करते काय मांडते? खायला मांडते का? बरं घे खायला मांडून आलो मी टपकन घास घेऊन. हा घास आणला होय बरोबर. दीपाली मॅडम खायला थोडं थोडं टाका वायाला जाईल. मला तर रानात जायचं होतं, दिवस फार मावळा होता पण असं झालं वडीलच घास घेऊन आले. ते वडील वर घासाला त्याला पाणी देत होते, त्यांनी घास कापला होता तोपर्यंत घेऊन आले. तर तसं काय नसतं की चला भाऊ जसा वेळ भेटेल तसं आपण थोडा घास आणायचा विचार चालला होता. त्यांनी आणला. आता शेळ्याला घास मी बांधून घेतला पण तरी पण आता रानात एक चक्कर मारायला जायची. तर हे थोडा घास आणला होता बांधलाय. का हे करड्याचे पार मारामारी चालली, थोडेसे गहू मांडलेत पार मारामारी चाललेत. आणि इथं तर शिळीनी तर घास खाती शिळी इथं पण बांधलाय इथं पण बांधलाय. हो का शेळ्याला बांधला हिरवा घास तरी खावा वाटत नाही आणि इथं पण घास बांधलाय. आता चाललोय मी रानात थोडंसं पटकन काय करतो रानात गेला तुम्हाला दाखवतो. चला आता निघलोय मी रानात. तर संध्याकाळच्या टायमाला सूर्य एकदम बघा कसा मावळायला गेलाय. तर आत्ता थोड्याच वेळात सूर्य मावळल. आणि तर आज काय घरी असल्यामुळं म्हणलं चला आज चला रानात ह्या टायमाला जाऊ मस्तपैकी. ह्या टायमाला हिडू पण छानसा वाटतं, ऊन नाही काही नाही, आकाश एकदम मोकळं मोकळं आणि एकदम मस्त वातावरणात थोडंसं आलं ना फ्रेश रानात तर खूप छान वाटतं. तर थोडंसं पाणी द्यायचं चालू आहे काम, तर म्हणलं तेवढंच एक चक्कर मारून यावा. तर कधी बी 6 वाजता रानात यायचं म्हणलं ना तर एकदम फ्रेश आणि चांगलं वाटतं काही काम असल्यावर, कारण आता ऊन नाही काय नाही आणि एकदम मस्तपैकी. आणि आज सुट्टी होती एकदम आराम केला घरी, त्याच्यानंतर आता बाहेर निघल्यावर एकदम फ्रेश फ्रेश वाटायला लागलं. चला म्हणलं रानात काय पाणी दिलंय का नाही बघून येऊ. तर घासाला पाणी द्यायचं काम चालू आहे त्याच्या वाफ्यात. तर सध्याला पाणी चालू आहे घासाच्या वाफ्यात आणि इकडं पलीकडं पण. आणि ह्या वाफ्याला पाणी दिलंय तर आता सध्याला 3 वाफे झालेत आणि आता हे 3 राहिलेत. तर म्हणजे पूर्ण घास होईल. तर इकडं कुठं पाणी दिलंय त्यावर बघतो थोडंसं. तर पाणी दिलंय शिपूला, शिपू एकदम मस्त आली. तर सध्याला काय झालंय शिपू आहे ना एकदम मस्त कवळा कवळा भारी आलाय. आणि दीपानी टाकली होती भाजी शिपूची, शेजारी कोथमीर आणि त्याच्या शेजारी मेथी. मेथी काय चिमण्या जास्त काय ठेवीनात, ते बारीक कवळे कवळे असले की लगेच चुच मारून खातेत. आणि कोथमीर ठीक आहे. आणि ही शिपू इथं झाला पाताळ पण ती खालची बघा एकदम मस्त मोठा शापू झाला, त्याला पण पाणी दिले. तर आपलं काम आहे कुठं कुठं दिलंय कुठं कुठं नाही, नाही तर आपल्याला बी थोडं थोडं देऊ लागावं लागतं संध्याकाळी. थोडं पाणी आता काय लई ही नाही मजा मजानी, पण थोडा टाईम पाहिजे पाणी द्यायला. इकडे लसणाला पण पाणी दिलंय. तर हे थोडासा लसूण लावला होता तिथं थोड्या साऱ्या काढल्या होत्या, तर त्याला पण पाणी दिले. तर वांग्याला पण बघा पाणी दिलंय. तर थोडीशी चक्कर मारली. इथं वांग येतं, ह्या बारक्या वांग्याला पाणी दिलंय, तिकडं मोठ्या वांग्याला पाणी दिलंय, शिपूची भाजी आणि मिरची आहेत पलीकडं. तर आता एकदम मस्त सुंदर असे फुलं बी यायला लागलेत आणि फुलं सरसर थोडेसे वांगे पण यायला लागलेत. आता ही फुलं भरपूर यायला लागलेत एकदम छानसे. चला तर आता सध्याला बघायला गेलं तर सगळीकडे पाणी दिलंय लिंबून्यात, फक्त घासाला पाणी द्यायचं राहिले. म्हणजे हे जे आपलं मेन माळवं आणि मेन घास आहे त्याला पाणी देणं गरजेचं असतं, ते झालंय. तर ते आता थोड्या वेळात होऊन बी जाईन अर्धा तासात. आता मी थोडासा माठ एक भरून ठेवतो आणि पुन्हा घरी जातो. आता चक्कर मारायला आलतो रानात फक्त. तर सगळं हिरवं जे भाजीपाला आहे सगळ्याला पाणी दिलंय. आता थोडासा माठ भरून ठेवतो ह्या टायमाला. आता जर भरून ठेवला ना तर रात्रभर हवेने गार राहतो आणि उद्याच्याला दिवसभर एवढं गार पाणी राहतं की एकदम फ्रीजमधल्या पाणी माठात राहतं. आणि कुणी जर रानात आलं उद्याच्याला काही कामानिमित्त येणारच आहेत आता,
कंच वगैरे काटायची ते काम चालू आहे. तर मग ती पाणी प्यायला एकदम भारी, आणि खरंच मी पण पाणी पितो ना एकदम भारी वाटतं. चला तर आत्ताच काय केलंय, माठ भरून ठेवला, शॉर्टकटमध्ये दाखिलं नाही, स्वच्छ फुल भरून माठ भरून ठेवला. इथं गेलो, बोरचं पाणी घेतलं आणि फुल माठ भरून ठेवला. फक्त दाखिलं नाही, कारण काय होतं ओलं असलं ना मग ते दाखवता येत नाही, नाही का. तर राहणं चालू तर सगळ्या काटायची तिथं. तर आळा असे गणी असे कंस काटो काटू ठेवलेत. ते कंस पण थोडेसे वाळले ना घरी न्यावं लागतील. आणि हे ज्या आपल्या आळा अशा म्हणतो आपण ज्वारी काढून, ह्या पण आता बांधून घ्यावं लागतील. तर किती सुंदर आणि मस्त आता संध्याकाळच्या टायमाला वातावरण वाटतंय. रानात असलं खरंच इतकं सुंदर वातावरण वाटतं ना, काय सांगायचंच नाही. खरंच ही आनंद घ्यायचा मला ना तो रानातच घेता येतो. ह्या साईडला बघा सूर्य आता कसा किती मस्त उन्ही मावळा आणि किती छान सूर्य दिसतोय. तर बघा म्हणूनच रानात सध्याला संध्याकाळच्या टायमाला खूप छान वाटतं. तर चला ही आपली ज्वारी काढून टाकलेली आहे आणि ही आपली मस्तपैकी राय जांभळी, पण आतापर्यंत काय जांभळं आली नाहीत, आता येतीलच. तर आता चाललो आहे मी घरी, जास्त न वेळ घेता. तर इकडं दिलं तर पाणी, हे 2-4 वाफ्याला कांदे आणि गवार आणि पलीकडे थोडी मेथी. तर आता पूर्ण घासाला पाणी देणं चालू आहे. बाकीच्याला तर दाखवलं मी, वांग्याला त्याला पाणी दिलेलं. आणि संध्याकाळच्या टायमाला बघा कसं एकदम ऊन नाही आणि भारीच खरंच म्हणजे इतकं सुंदर वातावरण वाटतं संध्याकाळी. तर आता मी चाललो आहे घरी. तर चला घरी जाता जाता बघा कसं एकदम सुंदर वातावरण वाटतंय. मागं आपला हिरवागार घास कसा दिसतोय, झाडं पलीकडे लिंबूनीचे, आणि त्या साईडला सूर्य एकदम मस्तपैकी मावाळ आहे. तर आता घरी चाललोय. आणि विषय असा आहे, आत्ताच घरी चाललोय म्हणजे आता दीपाली ना सकाळ धरून घरीच आहे. आज दीपालींना हिडिओ काढला ना रानात आली, त्याच्यामुळं ती दीपाली मागास म्हणत होती मी रानात जाते आणि थोडंसं घास कापून आणते, नाही का. त्याला सकाळ धरून घराच्या बाहेर नाही ना निघली पोरांमुळं, त्याच्यामुळं ती पण सध्याला भरपूर अशी बोर झाली. आणि रानात असं मोकळं वातावरणात जर आली ना फिरायला, तेवढं तिला थोडंसं बरं वाटलं असतं, कारण सकाळ धरून घराच्या आतमध्ये आहे. पण आता बी पोरं येतं म्हणून आनंदीला सांभाळीत आणि स्वयंपाक आणि दुकान बघत आहे. आणि ती म्हणत होती मला पण रानात यायचं आहे, पण तिला काही मी येऊन दिलं नाही. म्हणजे शेतात ह्या टायमाला जर आल्याच नंतर किती फ्रेश होतं हे त्याच्यातूनच कळतं आहे. तर चला आज दीपाली नाही आली तर उद्या येईन. आज ती पण बोर झाली घरात बसून आणि मी पण थोडंसं बोर झालो, म्हणूनच थोडंसं रानात चक्कर करायला आलतो बघा. संध्याकाळच्या टायमाला फ्रेशपैकी आपण एक चक्कर मारू. आणि संध्याकाळच्या टायमाला खरंच म्हणजे बघा ना किती एकदम मस्त वाटतंय. तर किती सुंदर असं गार हिरो म्हणजे असं नाही का, इतकं थंडगार दिवसाचं एवढं ऊन लागत आहे, चिकार घाम होतोय. आणि संध्याकाळच्या टायमाला असं थंडगार वातावरण, हिरवळ, सूर्य मावळायला गेलेलं आणि निळं आकाश. तर खरंच ही बघून एकदम सुंदर वाटतं, नाही का. तर एकदम मस्त आहे. आता बघा मस्त पटांगणात कसं इतकं सुंदर, म्हणजे 6 वाजता फिरायला बाहेर निघायला पाहिजे, म्हणजे थोडंसं व्यायाम केल्यासारखं होतं संध्याकाळी आणि ऊन पण एकदम कमी लागत आहे. काऊन रडायला लावते रे लेकराला, बाहेर यायचं नाही. काय आज काय विराज सकाळ धरून बाहेर नव्हता निघला, आताशी बाहेर निघलाय होय दिदे. विराज ना सकाळ धरून बाहेर नव्हता निघला, विराज आताशी खेळायला लागला. आज दिवसभर रंग नाही खेळला, लावून थोडा त्याला लाव. अय्यो कसा लावतोय विराज, काय झालं माहिती का. इकडून लावतोय, इकडे हिला लाव, हिला थांब लाव. आयो तोंडा जाईन. हला अजून लाव, पलीकडच्या गालाला लाव. काय झालं विराज सकाळ धरून घरात होता ना, त्याच्यामुळे आता त्याला कलर खेळ वाटलाय. कलरची बाटली आणि तसलं लावतोय, गुलाल कलर येतो नाही का, ते लावतो. लावला ना थोडा ती नको लावू, काल्यानी ते नको लावू, गार लागतं ते नसतं. ते सकाळ खेळा पुन्हा, हे घरात लावून ठेवा. आता सकाळ खेळायचं, आता लय गार लागन बघ. आता चंद्र उगला आता शिक. तर आता सध्याला 7 वाजल्यात आणि 7 वाजता काय झालंय, आता शिक विराज सकाळी म्हणजे नाही तो आज बाहेरच नाही निघाला. रात्री जसा झोपेतून उठला ना तसा बाहेर विराज निघालाच नाही. बघा कसा विराज पळतोय. काय झालंय, सकाळी जसा झोपेतून उठला ना तसा आम्ही घराच्या बाहेर आज विराजला निघून नाही दिलं आणि आनंदीला पण बाहेर येऊन नाही दिलं. त्याच्यामुळं काय झालंय, विराजला आत्ताशी कलर खेळ वाटलाय ना, आता थोडा कलर विराज खेळतोय. तर ग्रहण आत्ता सुटलंय, म्हणजे आजचा टायमिंग होता 6:45 आणि आता जवळपास 50 मिनिटं झालीत. आणि विराज आत्ताशी सकाळ धरून आत्ताशी बाहेर निघलाय आणि करतोय मस्ती. तर लावतोय कलर, पळतोय, लावतोय कलर, पळतोय.
तर आता बघा ना चंद्र कसा एकदम चंद्र उगलाय तर एकदम मस्त वाटतंय आणि छानसं. आणि विराज खेळतोय कलर थोडा थोडा, तेवढंच त्याला मस्ती. आता दिवसभर घरात असल्यामुळं त्याला लय बोर झाला असेल, आता झालाय ते एकदम फ्री. चला कसं वातावरण झालं, इकडं सूर्य मावळलाय आणि इकडं चंद्र उगलाय. तर सकाळ धरून आज आमची आनंदी ना घराच्या बाहेर नव्हती निघली आणि आत्ताशी आनंदी आमची बाहेर निघली घराच्या. तर तिला पण असं बोर झालं, आता एकदम मस्त वाटतंय. तर इकडे चाललाय सगळा धिंगाणा सध्याला. तुम्ही आहेत का पोरांनो? तुम्ही आहेत होय? हॅपी होली. विराजने लावलाय बाई. अयो विराजने किती कलर लावलाय. विराज किती कलर खेळाय. बस 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 विराज बस 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 धिंगाणा घालू आता. बस विराज बस विराज बस. तर सगळ्यात जास्त खुश आहे आनंदी, कारण तर बघा आनंदी किती खुश आहे आज कलर खेळायची. म्हणजे कलर मागती, कलर 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 घ्यायची. खाली पुडी आहे कलर मागती. माग चंद्र कसा उगलाय आणि पाठीमागे चाललाय सगळा धिंगाणा.